ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभराव, महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि प्रदूषण विभागाचे अधिकारी यांची बैठक पार पडली। या बैठकीत शहरातील हवे, पाणी आणि पर्यावरण प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना आणि नियोजनाची सविस्तर माहिती घेण्यात आली। खरोखरच ठाण्याची काय परिस्थिती आहे प्रदूषणाच्या अनुषंगाने त्याची सविस्तर माहिती मला आणि आमच्या संपूर्ण टीमला, एमपीसीबीच्या टीमला आज या ठिकाणी दिलेली आहे। जसं राव सरांनी आपल्याला डिटेलमध्ये आमचे काय डिस्कशन झालं, कशा पद्धतीने पुढची वाटचाल असणार आहे ते सांगितलं, पण फक्त प्रामुख्याने मी थोडक्यातच म्हणेन की बऱ्यापैकी राव सरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। प्रामुख्याने 4 मुद्द्यांवरच आमचं या ठिकाणी डिस्कशन झालं। सर्वप्रथम की आपलं जे सीवे होतं किती ट्रीट नाही होत याची माहिती आम्हाला सविस्तर दिलेली आहे। त्याच्यानंतर घनकचरा, आज ठाणे महानगरपालिकेचे राव सर म्हणाले की ज्या पद्धतीने नागरीकरण होत आहे, ज्या पद्धतीने नवीन डेव्हलपमेंट होत आहे, लोकवस्ती वाढते, त्याचं घनकचऱ्याचं व्यवस्थापन कसं होत आहे त्याची माहिती दिली। त्याचबरोबर जसं आपण बघतो की आज जसं नागरीकरण होत आहे, ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चालू आहे, रिअल इस्टेटचं काम चालू आहे, प्रत्येक घटकाचं काम चालू आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, ठाणे।